आपण वांग्याची भाजी आणि भाकर बनवणार आहोत. वांग्याची भाजी आणि तोंडी लावायला कांदा आणि बाजरीची भाकरी. भरली वांगी बनवायची आपल्याला. बस हे बघा, अशा पद्धतीने कट करून घ्यायचे चारी बाजूने. एक बटाटा टाकणार आहे. भरली वांगीसाठी वाटण, शेंगदाणे, थोडेसे सुकं खोबरं, हे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपण शेंगदाणे आणि खोबरं भाजून घेतलं आहे. त्यात लसूण हे सगळं मिक्सरमध्ये वाटायचं आहे. त्यात थोडीशी हळद, लाल मिरची पावडर, थोडंसं कांदा लसूण मसाला आणि जिरे, चवीनुसार मीठ. हे अशा पद्धतीने सगळं एकत्र वाटून घ्यायचं आहे. आणि फोडणीला आपण कांदा चिरून घेतला बारीक आणि टॅमॅटो. अशा प्रकारे वाटून घेतलं आपण वाटण. त्याच कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे. त्यात टाकायचं आहे कढीपत्ता, फोडणीला कांदा थोडासा, कांद्याची परतून घ्यायचं आहे. थोडं लाल होईपर्यंत भाजायचं आहे. ते 2 मिनिटं शिजल्यावरती आपल्याला टाकायचं टॅमॅटो. मिक्स करून घ्यायचं. लो आचेवरती मंदाचं ठेवायचं आपल्याला, लो करायचं गॅस. अशी वांगी भरून घेतली आहे. आता आपला कांदा टॅमॅटो पण शिजला आहे. तर आपण वांगी आता टाकायचे. फक्त कलर चेंज होईपर्यंत आपल्याला हे परतवायचं आहे. वांगी चेंज झालं ना, आणि आपण एक बटाटा घेतला होता तो पण टाकायचा आणि याच्यावरती झाकण ठेवायचं आपल्याला. वांगीचा कलर चेंज झाला आहे. आता आपल्याला उरलेलं वाटण आणि पाणी टाकायचं आहे. आपलं उरलेलं वाटण टाकून मिक्स करायचं, त्याला रसद करायची आपल्याला. अशा पद्धतीने आपण जेवढं पाणी पाहिजे आपल्याला तेवढं आपण पाणी टाकून बटाटा आणि वांगी शिजेपर्यंत ठेवायचं. झाकण टाकून बाजरीची भाकर टाकणार आहोत आपण वांगीच्या भाजीसोबत. हे छानपैकी आपण पीठ मळून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपण पीठ लावून झालं आहे. आपण बाजरीची भाकर करणार आहोत. आता व्यवस्थित मळून घ्यायची आपल्याला. अशा पद्धतीने आपल्याला भाकरी करून घ्यायची. आपला तवा गरम झाला आहे तिकडे. आता तव्यावर टाकणार आहे आपण भाकरी, व्यवस्थित भाजून घ्यायची. असं आपण भाकरी टाकून त्याच्यावरती पाणी टाकणार आहोत आणि व्यवस्थित भाजून घ्यायचं एका साईडला. तवा एकदम गरम करून द्यायचा आपल्याला. अशा पद्धतीने भाजली आहे. अशा पद्धतीने ते साईडला दाबून आपली भाकरी फुगून घ्यायची. छानपैकी फुगली आपली भाकरी. अशा पद्धतीने आपली वांग्याची भाजी आणि बाजरीची भाकर आणि तोंडी लावायला कांदा तयार आहे.